ताठ दिसलं पाहिजे बोलण्यात. बोल बोल लवकर बोल लवकर बोल. दुसरी सखू वगैरे असं काहीच नाहीये. सखू एकच आहे आणि ती मी चेटकीड. गुन्ही आहे, लय गुन्ही पोर आहे. डोळ्यात आसू आहे का आसू आहे तेच कळत नाही तुझं. लय गुन्ही आहे, लय हुशार आहे. पण ही तुझी हुशारी आहे ना ती तिकडं नाही दावायची. या पोरांपाशी जायचं आणि त्यांच्याशी लाडानं प्रेमानं बोलायचं नाही. त्यांचा जीव माझ्या मुठीत आहे ना, आहे की नाही? आता बघा सकू कशी सुतासारखी सरळ झाली ती. गावातल्या समध्यांना बोलून घ्यायची वेळ झालीये भैऱ्या. हीच संधी आहे. पण गाववाल्यांना बोलवायचं कसं? होईल ते बी होईलच की. अगं यमुने ओ ग बाई. मठ्ठ मुली, अगं रडू नकोस. बाबाजींना मनोभावे आळ. अगं तेच तुझ्या मदतीला धावून येणार आहेत. बाबाजी येतील की नाही ते माहित नाही वहिनी, पण गावची माणसं मात्र नक्की येणार आहेत आपलं घर जाळायला. काय बोलताय? का म्हणून? का म्हणजे काय? अहो मुलांचा ठाव अजून लागलेलाच नाहीये. सगळ्यांची डोकी फार भडकली आहेत. सगळे गावातल्या चौकात जमलेले आहेत आणि आता या क्षणी दिगू आणि सखू त्यांच्या डोळ्यासमोर आली ना तर मग गावकरी त्यांना जिवंत सोडणार नाहीत. हा सकू सकू मला ना भेटता तिकडे गावाकडे का निघाली? सकू 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 नाही नाही, ही सकू नव्हती. बाबाजी सकूच्या रूपात गेले. अचानक नाहीसे कसे झाले हे? नक्कीच बाबाजीच असणार. गावाकडे गेले म्हणजे तिकडे नक्कीच काहीतरी होईल. कुणीच वाली नाही का आम्हाला? कुठे आहेत आमचे पोरं? आमच्या पोरांबिगर आम्ही कसं जगायचं? अरे माझ्या शिवलेला शोधा, नाहीतर जीव जाईल व माझा आता. इथं आम्हाला सुली द्या, नाहीतरी शिवली नाही तर जगून तरी काय करणार म्या? अहो दमले आता मी. कुठं आहे माझी शिवली पाटील? तुम्हीच काहीतरी करा आता. ह्यो कसला पाटील? अहो नुसता बुजगाव ना हाय त्यो. आमची मुलं कधी भेटणार ते सांगा. इथं आमचा जीव पार खालीवर होतो या. तुम्हाला त्याची काय परवा नाही. वय वय आमची पोरं हुडकून द्या. हा वय वय आमची पोरं हुडकून द्या. थांबा. आज अमावास्या आहे, त्यात सूर्यग्रहण. आमचा वेध लागले ना तर अमावास्या डोक्यावर बसेल. काहीतरी अमंगळ घडणार, काहीतरी अशुभ होणार. अहो भास्कर बुवा, या अमावशीचं ठाऊक आहे आमासनी. आहे ध्यानात आमच्या.
हर देवा, अजून पोर बी गावली नाही अन आता आमुषा बी. बोला ना, कधी मिळणार, कधी भेटणार माझी शिवली? बोला ना. अरे थांबा. अहो पाटील, बोला थांबा की. म्हणलं ना. हे बघा, मी आणि भास्कर बुवांनी जाऊन त्या बाबाजींना सोडवण्याची व्यवस्था करून आलोय. अहो ते कधी बी आपल्यात येतील आणि मग सापडतील आपली पोरं. हो बाबाजी, बाबाजी, कुलगुरू बाबाजी, सगळ्यांनी हा एकच जप लक्षात ठेवा, आपली मुलं नक्की परत येतील. एकदा का बाबाजी आले ना की आपली सगळी संकट दूर होतील. बाबाजी म्हणजे महाशक्ती आहे. बाबाजीच त्या चेटकणीला उलट लटकवतील बघा. ए मनोरमे, फार मोठ्या मोठ्या बाप्या कशाला मारतीस ग? तो सोंगाट्या बाबाजी इकडे येऊन काय करणार आहे? मीच त्याला काळ कोठडीत पाठवलंय. तेव्हा नाही तर त्याने मला उलट टांगलं. ए, त्या मनोरमेचं कोणी ऐकायचं नाही हं? फार बाबाजी बाबाजी करायचं नाही. यमुने, तुझ्या रमाईला सांग, फार बोललीस ना तर तुझ्या शंभू बाळाचे मुंडेच पिरगळेन. नाही. एक शक्य जास्त शहाणपणा करू नकोस. बाबाजीला काही बोललीस तर ही भिकारडी मनोरमा फार बाबाजी बाबाजी करते ना. तू झुरळे माझ्यासाठी तो नाग्या, त्याला असा पायाखाली चिरडून टाकीन ना. माझ्या शक्ती पुढे शून्य आहे तो, शून्य. तो मातीचा वाघ काय करणार आहे? आता या जगावर मीच राज्य करणार आहे. आणि तुमची